353 BNSS एक्सस BNSS व 3 ॲट्रॉसिटी कायद्यानुसार तसेच धारा 4 SC/ST प्रिव्हेन्शन ॲक्ट अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखवून त्यांना तुरुंगात पाठविण्यात यावे, हे आमची मागणी जातीय अंत संघर्ष समितीतर्फे करण्यात येत आहे. अमित शहानं जे वक्तव्य केले आहे अत्यंत दुःखदायी वक्तव्य आहे. या देशामध्ये लोकांकडनं होड घेतात, ज्या लोकांच्या भरोश्यावर ते संसदमध्ये जातात, ज्या पदावर ते काम करत आहेत त्या पदाला ते योग्य न्याय न देता जातीवादी वाचक असं वक्तव्य करून या देशामध्ये कायदा सुव्यवस्था आणि शांतता भंग करण्याचे काम अमित शहांनी केलेलं आहे. म्हणून अमित शहा यांना तात्काळ निलंबित करावे, त्यांना पदावरून बरखास्त करण्यात यावे आणि त्यांच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार त्यांच्यावर कायदेशीर कडक कारवाई करण्यात यावी, जेणेकरून कालांतराने भविष्यात कोणताही केंद्रीय नेता असो किंवा राज्य नेता असो, कोणतेही राज्य असो, तिथे असं वक्तव्य करणारा कोणताही नेता तयार झाला नाही पाहिजे. या देशातली एकता अखंडता याला तोडण्याचे प्रयत्न नाही केले पाहिजे. याच्यामुळे जातीवाद निर्माण होते असं त्यांनी दर्शवले आहे की देवाचं नाव घेतल्यामुळे 7 जन्म त्याला स्वर्ग नशीब. जर असं झालं असतं तर त्यांनी ते संसदेमध्ये कशाला गेले. आम्ही त्यांना केवळ जनतेचे कामं करण्याकरिता तिथे बसवलेलं आहे की तुम्ही पॉलिसी मेकर आहात, तुम्ही त्या खुर्चीवर बसून जनतेला चांगला न्याय द्या, त्यांच्या समस्या जाणून घ्या आणि या देशामध्ये कायदा सुव्यवस्था आणि शांतता हे तुम्ही नांदवा, एवढंच आमचं त्यांना म्हणणं होतं. आणि त्यांना तात्काळ बरखास्त करून कायदेशीर कारवाई झाली पाहिजे, अन्यथा आम्ही संपूर्ण भारतामध्ये कठोर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करू असा आम्ही संकेत देतो. आणि HM न्यूजचा आम्ही धन्यवाद करतो की हे जे न्यूज आहे HM न्यूज हे तळागाळातल्या लोकांकरिता काम करते, त्यांना न्याय मिळवून देण्याकरिता निष्पक्ष काम करते. म्हणून आम्ही त्यांना परत धन्यवाद करतो आणि आभार मानतो आपल्या HM न्यूजचा. जातीय अंत संघर्ष समितीच्या या तमाम पदाधिकाऱ्यांनी बातचीत केली आणि त्यांनी असं सांगितलेलं आहे की ज्या पद्धतीचं विधान, वादग्रस्त विधान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेलं आहे हे अशा प्रकारचं करायला नको. कारण अशा प्रकारचं वक्तव्य करून तुम्ही आपसात धर्मात, समाज, माणसात एक तेढ निर्माण होते आहे आणि त्यामुळेच या देशाची राष्ट्रीय एकात्मता ही खंडित कुठेतरी होते आहे. हे व्हायला नको. त्यामुळे अशा प्रकारचे विधान कोणी करू नये. कारण संविधानाचे जनक ज्यांना आपण म्हटलं जातं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आज नुसतं भारतात नाही तर पूर्ण विश्वाससुद्धा त्या संविधानाचं कौतुक केलं जातं. मात्र अशा वेळेला काही नेते येतात आणि असे बारगळलेपणा जे करतात त्यावरच मग कुठेतरी एक विद्रोह होतो. आणि आता यांनी हे सांगितलेलं आहे की जर त्यांना न्याय मिळाला नाही, अमित शहा यांच्यावर कठोर कारवाई करण्यात आली नाही, त्यांना पदमुक्त जर करण्यात आली नाही तर यानंतर फार मोठं आंदोलन जातीय संघर्ष समिती आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या वतीने करण्यात येईल असं पदाधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट दिनेश सह संजय मिरे, HM न्यूज नागपूर. अरे वाह, पिकनिक की तैयारी? अब बेटा हम ठहरे डायबिटीज के पेशेंट, इस उम्र में पिकनिक वगैरह तो ना हो पाएगा, ज्यादा बैठने से पैरों में सूजन भी. तो फिर इतनी सारी दवाई क्यों? 90% ऑफ डायबिटिक पेशेंट की शुगर सिर्फ अप्रोप्रिएट डाइट थेरेपी से कंट्रोल की जा सकती है. अच्छा, अब क्या करें? पूरे इंडिया में अप्रोप्रिएट डाइट थेरेपी के 50+ सेंटर्स है. तो आज ही अपनी अपॉइंटमेंट बुक कराएं और डायबिटीज के सोल्यूशन पाएं. आज ही अपने कंफर्मेटरी टेस्ट कराएं. सिर्फ एप्रोप्रिएट